पण कुणाचं चांगलं करायला गेलं की अंगलट येते. नमस्कार भावांनो, आज आपला भाऊ म्हणजेच एनएम ब्लॉगर चालला हिरो बनायला, पण त्यासाठी नवीन कपडे घेतल्यासच आपण हिरो दिसणार, नाहीतर आपलं तोंड पण गरीब आहे आणि आपण पण. तर आपण आलो होतो एका खास ठिकाणी ट्रेंड थ्रेड मेन्सवेअर मध्ये. आल्याबरोबर भावाने हसून स्वागत केलं, कारण आपल्या ब्लॉगचा तो पण फॅन होता. दुकानात एक नंबर टी शर्ट व्हरायटीज होत्या, तुम्हाला आवडणार म्हणजे आवडणार. भाऊ पण अशा पॅन्टी दाखवत होता, असं वाटत होतं दुकान खरेदी करू. त्यानंतर लगेच शर्ट ट्राय केलं. पहिला कडक, दुसरा ग्रीन वाला एकदम रावडी दिसत होता, तिसरा घातला तर थेट चॉकलेट बॉय दिसत होतो, शेवटी लाल कलरचा टी शर्ट घातला. मन पण खुश झालं होतं, त्यामुळे भाऊला एक नंबरचा टॅग देऊन टाकला मी. तुम्ही पण सांगा कोणत्या कलरचा भारी वाटत होता. शॉपिंग करून खिसा पण खाली झाला होता. तरी म्हणलं राटणी फाट्याला येऊन राजमुद्रा चहा पिला नाही तर जन्माला येऊन काय फायदा. एक घोट चहा आणि अंगातला थकवा गायब. कॉलनीत आल्यावर भेटले मित्र. आपल्या भावाची बॉडी पेन होत असल्यामुळे गाडीला धक्का मार म्हणून भाऊ आला होता. मग दाखवली आपली ताकद, पण कुणाचं चांगलं करायला गेलं की अंगलट येते. गाडीला धक्का मारत मारत कधी पाण्याच्या बादलीला धक्का लागला कळलंच नाही. म्हणलं निघा लवकर इथून आता, नाहीतर भाऊ पण आपल्यावर लयच आपण. तिथून निघालो. काम होतं थोडं, ते पण झालं होतं. आजोबांना या वयात बिल गेट्स बनायचं आहे. शरीर थकलं पण कामाची जिद्द कमी झाली नाही. मी पण म्हणलं बिल गेट्सच्या नादात एक्सपायरी डेट संपून जाईल तुमची, त्याच्यामुळे या वयामध्ये आराम करा म्हणलं. मग निघालो आपल्या वाटेला. चला तर भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका भावांनो. चला तर मग धन्यवाद. काळजी घ्या भावांनो.